स्थळी सन कीर्तन रूपी सेवा करता घेतलेला अभंग जगाचे जगद्गुरु नवे नवे जगद्गुरु किती आहेत? जगद्गुरु किती आहेत? महाराज तुम्हाला कशाला आणलाय? जगद्गुरु आहेत 3. पहिले म्हणजे भगवान परमात्मा, दुसरे शंकराचार्य आणि तिसरे म्हणजे जगाचे जगद्गुरु नवे नवे जे देहासकट वैकुंठाला गेले असे असणारे जगद्गुरु तुकोबर आहे. अशा महान संतांचा अभंग सेवा करता घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्याआधी अल्पसा परिहार देणे म्हणजे असे. आज मार्तंड वारकरी शिक्षण संस्था आयोजित भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह. काय करावं, सप्त्यात कोणी येईनाच. गुरुजींना वाटलं इथं लय लोक येतील, इथं ठेवला सप्ताह. दत्त मंदिर होतं, एवढी येत नव्हती. ते डोंगर होतं म्हणून इथं येते म्हणून इथं ठेवलं. पण लोकांना काही हरिनामाची चिंताच नाही. ते आता करतील मजा, मग वर गेल्यावर भेटल सजा. विठ्ठल विठ्ठल मार्तंड वारकरी शिक्षण संस्था आयोजित भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथ संत तुकाराम महाराज यांचा गाथा पारायण सोहळा या वर्ष या चौथ्या वर्षातली 10व्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या अज्ञानी बालकाकडे दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. गुरुवर्यांचे आभार मानतो. तुम्हा सर्वांचे आभार मानून या सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल महाराज सांगतात निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. भक्ताचा स्वधर्म काय हो? धर्म आपण वेगवेगळे पाडले, पण भक्ताचा धर्म कोणता आहे? तुम्ही म्हणताल नाही भक्त हिंदू धर्माचा असतो, या धर्माचा असतो. तसं नाही, भक्ताचा एकच धर्म आहे, तो म्हणजे देवावरील निष्ठा. या अभंगातून महाराजांनी निष्ठेविषयी काही महत्त्व सांगितले आहे. निष्ठावंत भाव, जो भक्त निष्ठावंत आहे त्याला देवाची प्राप्ती होते. निष्ठावंत भाव. आता निष्ठा 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 तुम्ही म्हणताल महाराज निष्ठा 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 काय लावले? महाराज पहिलं सांगा निष्ठा. तुम्ही पण येत ना वा निष्ठू काय? विठ्ठल विठ्ठल पहा, निष्ठेचे यामध्ये 6 प्रकार पडतात. किती? कोणते? महाराज तुला कशाला बोलवलंय? विठ्ठल विठ्ठल पुढे सरका, पुढे सरका. सर्वांनी पुढे सरका. चला मागच्या येऊ द्या, मागच्यांना नका त्रास. मागची बसतेल माग, तुम्ही या पुढे. चला विठ्ठल विठ्ठल निष्ठेचे 6 प्रकार सांगितले आहे. पहिला म्हणजे माता निष्ठा, दुसरा म्हणजे पितनिष्ठा, तिसरी म्हणजे पतिनिष्ठा, चौथी गुरुनिष्ठा, 5वी स्वामीनिष्ठा आणि 6वी जे अभंगाद्वारे सांगितले आहे ती म्हणजे देवनिष्ठा. विठ्ठल विठ्ठल तुम्ही म्हणताल महाराजांचा फडफड बोलल्यावर काय समजणार आहे हो? एवढ्या निष्ठा तर सांगितले, पण हे कसे असतात ते तर सांगा. उदाहरणं देतो प्रत्येकाची. पहिली आहे, आता मी कीर्तन करतोय, या कानाने ऐकतं त्या कानाने सोडता काय? पहिली म्हणजे माता निष्ठा आहे. कुठली? मातेवर आपली निष्ठा पाहिजे. निष्ठा कुणाची होती मातेवर? तुम्हाला माहिती आहे का? महाराज आमची लय होती मातेवर निष्ठा. मातेवर बसायचो आम्ही. बघा गणपती बाप्पांची मातेवर निष्ठा होती. कशी होती? जन्मकाळापासून सांगतो. एकदा काय झालं, पार्वती माता स्नानाकरिता स्नानगृहाकडे वळाल्या, पण त्यांच्या मनात विचार आला, जर आपण जेवण करत स्नान करत असेल तर आपल्या स्नानगृहात कोणी येऊ नये, म्हणून कोणाला तरी बाहेर थांबवावे पहारा देण्याकरिता.
पार्वती मातांनी नंदींना बघितले. नंदींना म्हणाले, पार्वती माता, मी जेव्हा जेव्हा स्नान करेल तेव्हा या स्नानगृहाच्या बाहेर उभा राहा आणि कोणीही असो कुणालाच स्नानगृहाच्या आत सोडायचे नाही. असं म्हटल्यानंतर नंदी म्हणाले, ठीक आहे. नंदी बाहेर स्नानगृहाच्या बाहेर पहारा करू लागले आणि थोड्याच वेळात शंकर भगवंत आले. शंकर भगवंत म्हणाले, नंदी, माझ्या रस्त्यातून बाजू हो, मला पार्वती मातेंकडे काही काम आहे. नंदी म्हणाले, नाही, मातेंनी मला आज्ञा दिली आहे, मी इथून बाजूला होणार नाही. शंकर म्हणाले, अरे नंदी, तू माझंच वाहन आहे आणि तू मलाच अडवतोय, तू मलाच विरोध करतोयस का? तेव्हा नंदी बाजूला झाला आणि या प्रसंगामुळे पार्वती मातांना खूप राग आला. पार्वती मातांनी काय केलं, दुसऱ्या दिवशी स्नान करत असताना त्यांच्या मळापासून एक मूर्ती तयार केली. त्या मूर्तीमध्ये एक प्राणवायू सोडला आणि तेव्हा गणपती बाप्पांची निर्मिती झाली. गणपती बाप्पा जन्मताच म्हणाले, माझं नाव काय आहे? पार्वती माता म्हणाल्या, तुझं नाव गणेश आहे. गणपती बाप्पांनी दुसरा प्रश्न असा केला, मी आता माझं काय काम आहे? बोल आई, मला काय काम द्यायचंय? आणि आपली मुलं 10 वेळा काम सांगितलं तर ऐकतात का? ऐकत असतील ना? जाऊन द्या. असो, गणपती बाप्पा म्हणाले, बोल आई, काय काम आहे? पार्वती माता म्हणाल्या, बाळा, जेव्हा जेव्हा मी स्नानगृहात स्नानाकरिता जाईल तेव्हा तेव्हा तू पहारा द्यायचा आणि कोणीही असो त्याला आत सोडायचं नाही, मग तो कोणीही असो. असं म्हणल्यानंतर गणपती बाप्पा स्नानगृहाच्या बाहेर गेले. तिथे उभे राहिले एक भाला घेऊन. पुढून शंकर भगवंत नंदीला म्हणतात, नंदी, पार्वती मातांना पटकन बोलून आणा, लगेच त्यांच्याकडे खूप महत्त्वाचे काम आहे. नंदी निघाले. नंदी तिथे आले आणि लांबूनच बघितलं कोणतरी व्यक्ती भाला घेऊन उभा आहे. तेव्हा नंदींना वाटलं कोणतरी भालचंद्र असेल. तेव्हापासून गणपती बाप्पांना नाव पडलं भालचंद्र. आणि पुढे गेल्यानंतर गणपती बाप्पांना नंदी म्हणाले, बाजूला हो तुम्ही जे कोणी असाल, मला मातेकडे एक काम आहे. गणपती बाप्पा म्हणाले, तुम्ही कितीही काही केलं तरी मी इथून बाजूला होणार नाही, मग तुम्ही कितीही काही करा. नंदींना राग आला. नंदी बापांच्या अंगावर धावून गेले, पण बापांनी त्या नंदीला सुद्धा चितपात केलं. असे अनेक देव आले. इंद्र आला, चंद्र आला, सूर्य आला, सर्वांना पहिल्यांदाच बाप्पांनी मारलं, चितपातच केलं पार. नंतर शंकर भगवंतांना राग आला. शंकर भगवंत त्रिशूळ घेऊन तिथं आले. शंकर भगवंत म्हणाले, तू कोण आहेस? माझा रस्ता का अडवलाय? गणपती बाप्पा म्हणाले, मी पार्वती पुत्र गणेश आहे आणि मला माझ्या मातेने आज्ञा दिली आहे की कोणीही आले तरी त्याला आत सोडायचं नाही किंवा त्याला आत जाऊ द्यायचे नाही. असं म्हणल्यानंतर शंकर भगवंत म्हणाले, पार्वती जर तुझी माता असेल तर मी तुझा पिता आहे. या पितेची वचन ऐक आणि बाजूला सरक. गणपती बाप्पा म्हणतात, नाही, मला मातेने जी आज्ञा दिली मी ती पाळणार. कशी होती ती निष्ठा? आईविषयी निष्ठा होती गणपती बाप्पांची. मातेची आचिती, 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 मातेची मातेची आचिती, मातेची आचिती, मातेची आचिती, मातेची आचिती, बोल मातेची आचिती,
मातेची आचिते मातेची आचिते मातेची आचिते अवघी बालकाची व्याप्ती अवघी बालकाची व्याप्ती हो देह विसर्या फुला 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 अवघी बालकाची व्याप्ती अवघी बालकाची व्याप्ती शाबाश हो देहनी जीवनी देह विसर्या फुला देह विसर्या फुला देह विसर्या फुला देह विसर्या फुला 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 देह विसरे फुला मातेची याची अवघी बालकाची व्याप्ती अवघी बालकाची व्याप्ती अवघी बालकाची व्याप्ती हे मातेची प्रीती अवघी बालकाची व्याप्ती व्याप्ती अवघी बालकाची व्याप्ती अवघी बालकाची व्याप्ती व्याजना टाळ्या. आवडलं असेल तरच टाळ्या वाजवा. मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती. पहा किती निष्ठा होती गणपती बाप्पांच्या मनात मातेविषयी. शंकर भगवंतांना राग आला. शंकर भगवंतांनी त्रिशूळ घेतले आणि गणपती बाप्पांचे शिरच्छेद केले. हे पार्वती मातांना कळाल्यावर पार्वती माता लगेच बाहेर आल्या आणि शंकर भगवंतांना म्हणू लागल्या, हे काय केलं तुम्ही? माझ्या बालकाला का मारलं? शंकरांनी घडलेला प्रसंग सांगितला. माता म्हणाले, मीच आज्ञा दिली होती. थोडा वेळ तुम्हाला थांबवलं गेलं नाही का? माता म्हणाल्या, तुम्ही ज्या अवस्थेत आहात त्या अवस्थेत, जिथे आहात तिथे, जसं आहात तसं मला माझा पुत्र वापस करा. शंकर भगवंत चिंतेत पडले. शंकर भगवंत म्हणाले, एकदा त्रिशूळाने शिरच्छेद झाले तर ते शिर त्या धडाला बसत नाही. असं म्हटल्यानंतर पार्वती माता म्हणल्या, तुम्ही काहीही करा पण माझ्या गणेशाला पुनर्जीवित करा. तेव्हा शंकरांना वाटलं कशाच तरी शिर बापांना लावं. म्हणून त्यांनी सर्व भूताखेतांना प्रत्येक दिशेला पाठवलं आणि सांगितलं, जो कोणी प्राणी दिसेल जो आई वेगळा आहे आणि ज्याचं मुख उत्तरेकडे आहे त्या प्राण्याचं शिरच्छेद करून आणा. असं म्हणल्यानंतर नंदी वगैरे सर्व गेले. त्यांना प्रथम तर भेटलं हरण, पण ते हरण आपल्या आईपाशी सापडलं. नंतर एक वानर भेटलं, पण ते वानर आपल्या आईला चिटकलेलं होतं. आणि पुढे जाऊन असे अनेक प्राणी भेटले आणि नंतर हत्ती सापडला. हत्ती कसं झोपलेला असतो, आई एकीकडे आणि बाळ एकीकडे, तसं मग त्या हत्तीच्या बाळाचं शिरच्छेद केलं आणि ते शिर गणपती बाप्पांना बसवण्यात आलं. पार्वती माता म्हणाल्या, आता
याला कोण देव बनेल? याच्यावर सगळे हसतील. तेव्हा सर्व देवदेवतांनी गणपती बाप्पांना अनेक वरदान दिली. पहा किती निष्ठा होती मातेविषयी. अशी निष्ठा आपली असली पाहिजे. महाराजांनी पहिली निष्ठा सांगितली. दुसरी निष्ठा कुठली आहे? पिता निष्ठा. पिता निष्ठेमध्ये काय काय येतं बघा. पित्याचं एक शब्द खाली पडू द्यायचा नसतो, त्याला म्हणतात खरी पिता निष्ठा. आणि आपण चार पाच वेळा ओरडलं तरी लक्ष देत नाही. परशुरामांची निष्ठा होती त्यांच्या पित्यावर. पहा ते परशुरामांची किती निष्ठा होती. एकदा काय झालं, परशुराम आणि त्यांचे दोघही भाऊ ते भ्रमण करत होते. या मनवंतरामध्ये एकूण सप्तऋषी आहेत प्रमुख. कोणते कोणते? जाऊन दे, गुगलवर सर्च करा. सप्तऋषी आहेत. कोणते? कश्यप ऋषी, अत्रि ऋषी, जमदग्नी ऋषी, भरद्वाज ऋषी, विश्वामित्र ऋषी, वशिष्ठ ऋषी. किती झाले? 6. आणि एक म्हणजे विठ्ठल विठ्ठल. जमदग्नी ऋषी. आता यामध्ये जमदग्नी ऋषी यांच्या पत्नी रेणुका माता अत्यंत पतिव्रता. तुका म्हणे प्रतिव्रता तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे प्रतिव्रता तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे प्रतिव्रता तिची देवावरी. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे प्रतिव्रता तिची देवावरी. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. 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 तुका म्हणे पतिव्रता. तुका म्हणे प्रतिव्रता तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे प्रतिव्रता तिची देवावरी. तिची देवावरी सत्ता तिची देवावरी. तिची देवा तिची देवावरी. का म्हणे पतिव्रता तिची देवावर सत्ता. पतिव्रता जर असली तर तिची देवावर सुद्धा सत्ता चालू शकते बर का. पहा रेणुका माता इतक्या पतिव्रता होत्या, इतकी निष्ठा होती त्यांच्या मनात त्यांच्या पतीविषयी. त्यांचे पती कोण? जमदग्नी ऋषी. नावातच अग्नी. क्रोध आला तर समोरच्याला जाळून टाकतात. पहा रेणुका माता एवढ्या पतिव्रता होत्या, एवढं सामर्थ्य त्यांच्यात होतं. गंगेचं वाहतं पाणी ते आपल्या पदरात घ्यायचे आणि आश्रमामध्ये जमदग्नी ऋषींच्या पूजेसाठी आणायच्या. आपल्या पदरात मावल काय पाणी. एवढी पतिनिष्ठा होती त्यांची. पण एकदा काय झालं, रेणुका माता असंच पाणी आणण्याकरता गेल्या आणि त्यांनी एक पाहिलं, त्या गंगेच्या तटावर एक ऋषी आला आहे. त्यांच्या मनात क्षणभरासाठी विचार आला, हे ऋषी किती सुंदर आहे. त्यांचं व्रत भंग झालं. त्यांनी तो पदर पाण्यात टाकला, पण तो पदर वल्ला सुद्धा नाही झाला, कोरडाच बाहेर आला. आणि तशाच त्या कोरड्या पदराने त्या आश्रमामध्ये गेल्या. जमदग्नी ऋषींनी पाहिले की रेणुका मातेने आज काही पाणी आणलेच नाही पदरात. त्यांनी त्यांच्या योग शक्तीने पाहिले. घडलेला प्रसंग सर्व त्यांनी त्यांच्या योग शक्तीने पाहिला. आणि योग शक्तीने पाहिल्यावर जमदग्नी ऋषींना खूप राग आला. एवढा राग आला
जमदग्नी ऋषींच्या नावातच अग्नी आहे, एवढा क्रोध होता. जमदग्नी ऋषींनी तिन्ही मुलांना लाईनीत उभं केलं. त्यांना लहान मुलाला म्हणले, तुझ्या मातेचं शिर धडा वेगळं कर. लहान मुलगा नाही म्हणाला. जमदग्नी ऋषींनी त्याला भस्म करून टाकलं. मधल्या मुलाला सांगितलं, तुझ्या मातेचं शिर धडा वेगळं कर. पण त्या मधल्या मुलानेही नकार दिला. जमदग्नी ऋषींनी त्याला सुद्धा भस्म केलं. आणि तिसरे म्हणजे सर्वात मोठा पुत्र म्हणजे परशुराम. त्यांना सांगितल्यावर परशुरामांनी क्षणाचाही विचार न करता आपल्या मातेचे शिर धडा वेगळे केले. किती निष्ठा होती पित्याविषयी. ते धडा वेगळे केले. आणि विठ्ठल 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 विठ्ठल. आता प्रामाणिकपणे सांगा, कोणी कोणी टाळ्या वाजवल्या? आता नाही. भजन चालू होतं. कोणी कोणी प्रामाणिकपणे हात वर करा. कोणी कोणी टाळ्या वाजवल्या? महाराज तुम्ही कुठं टाळ्या वाजवाय सांगताय आम्हाला? तुम्ही किती करा वटवट, आम्ही आहे. बरं, कुठं होतो आपण? कीर्तनात होतो. पण काय सांगत होते मी? काय झाले? एकतर माझं वय झाले म्हणून माझ्या काही डोक्यात बसत. लक्ष देत जा आणि मला सांगत जा, म्हणजे तुम्हाला पण तेवढंच पाठ होईल. विठ्ठल विठ्ठल परशुरामांनी त्यांच्या मातेचे धड शिरा वेगळे केले. आणि असं झाल्यानंतर जमदग्नी ऋषींना खूप प्रसन्न झाले. जमदग्नी ऋषी म्हणाले, बोल तुझी इच्छा काय आहे? त्यांनी काही विचार न करता, परशुरामांनी काही विचार न करता सांगितलं, माझी माता होती तशी जिवंत करून द्या. पहा, पित्याचे वचन ऐकले, वाईट झाले का काही? माता होती तशी मिळाली. किती होती पितानिष्ठा? अशी आपली पित्याविषयी पाहिजे. आपल्या एवढी तर जमणारच नाही या कलियुगात, जमणारच नाही. कारण ते देवाचे अवतार होते ना. आपण कुठं माणसाच्यात आणि देवाच्यात काही भेदाभेद असतो काय? पुढं सांगितले आहे पतिनिष्ठा. रेणुका मातांची कशी पतीवर निष्ठा होती, तशी पतिनिष्ठा अजून कोणाकोणाची होती? तुमची तर असेलच, आहे का? महिला मंडळ तुम्हाला बोलतोय, आहे काय पतीविषयी थोडी तरी निष्ठा असेल तर हात वर करा. नाही तर अवघडच झालं या. कोणाचीच निष्ठा नाही. आहे 4-5 जणी. विठ्ठल विठ्ठल पतिनिष्ठा होती कुणाची? वृंदेची होती. वृंदेची कशी वृंदेची पतिनिष्ठा होती? वृंदेच्या नवऱ्याचं नाव काय? पतीचं नाव? तुम्ही थांबा, तुम्हाला माहिती आहे. पण यांना कुठं माहिती आहे? या बॅटरी अजून लोवर आहे. लो पॉवर, प्लीज चार्जिंगच करतोय. काय नाव आहे? आताच सांगितलं, जलंधर. ते जलंधर एक राक्षस होता, पण त्यांनी सगळ्या देवांवर विजय मिळवला होता. का? कारण त्यांची पत्नी वृंदा अतिशय पतिव्रता होती आणि तिच्या पतिव्रता सामर्थ्यामुळे तो राक्षस असून देवावर विजय मिळवायचा. जोपर्यंत वृंदेचं पतिव्रता व्रत भंग होत नाही, तोपर्यंत त्या जलंधराचा
काही मृत्यू अशक्यच आहे असं विष्णूंना कळलं होतं. आता जलंधर निघाला शंकरांशी युद्ध करायला. त्याच्या मनात काय, आपण जिंकणार आहे, आपली पत्नी पतिव्रता आहे, तिची देवावर सुद्धा सत्ता आहे. ते शंकर भगवंतांकडे युद्धाला गेले. विष्णू भगवंतांकडे काही देवा आली, म्हणाली देवा काहीतरी करा, नाहीतर इथं देवांचं अस्तित्व संपून जाईल. विष्णू भगवंतांनी एक युक्ती केली. ते जेव्हा त्या माता जंगलामध्ये फुलं घेण्याकरता आल्या तेव्हा तिथं विष्णू भगवंत जलंधरचा अवतार घेऊन आले, रूप घेऊन आले आणि वृंदेला म्हणाले, वृंदे मी सुखरूप आलोय. असं म्हणल्यानंतर वृंदेला वाटलं आपला पती आता सुखरूप आलाय. वृंदेंनी त्यांना पाणी दिले आणि तिचे व्रत भंग झाले. आणि तिकडे महादेवानी जलंधराला मृत्युमुखी पाडले. जलंधराचा मृत्यू झाला. हे सर्व कळल्यावर तुळशीने विष्णू भगवंतांना श्राप दिला. 2 श्राप दिले की तुम्ही पाषाण म्हणून राहाल, तुम्ही हे पाषाण दगड ठेवून काम केलंय ना, तुम्ही पाषाण म्हणून राहाल असं वृंदेने तिथे श्राप दिला. आणि तो विष्णू भगवंताने तो श्राप स्वीकार केला. पहा किती निष्ठा होती पतीवर. तशीच त्या वृंदेची पुढे तिने त्या जलंधराच्या अग्नीमध्ये सती गेली आणि तिथे एक तुळस आली. त्या तुळशीला वरदान प्राप्त झाले की जेव्हा जेव्हा माझी पूजा केली जाईल तेव्हा तुझ्याशिवाय अधुरी राहील. म्हणून तिला वरदान दिले गेले. विठ्ठल विठ्ठल किती होती तिची निष्ठा. एवढी निष्ठा कुणाचीच नसेल, एवढी निष्ठा तिची होती. पतिव्रता म्हणजे एक वेगळंच कार्य. एवढं सोपं नाही पतिव्रता होणं. पतिव्रता म्हणजे दुसऱ्या परपुरुषाकडे बघणे सुद्धा नाही लहानपणापासून. आणि हे आपल्याला सहन होतं काय. पहा किती निष्ठा होती तिची. अजून एक दृष्टांत सांगू, हे कळला नसेल तर. इंद्रजितची पत्नी कोण? इंद्रजितची पत्नी सुलोचना. त्या इंद्रजितची पत्नी एवढी पतिव्रता होती, एवढी पतिव्रता होती. काय झालं, जेव्हा लक्ष्मणबाई यांचं आणि इंद्रजिताचं युद्ध झालं तेव्हा लक्ष्मणांनी बाण काढला आणि इंद्रजितचं शिर धडा वेगळं केलं. शिर गेलं रामांकडं आणि ते धड उडून पडलं लंकेत. हे कळल्यानंतर सुलोचना तिथे गेली. सुलोचना म्हणाली, जर खरंच हे माझे पती असतील, जर माझ्या पतिव्रते माझा भाव त्यांच्याविषयी जागृत असेल तर हे धड मला स्वतः लिहून देईल की हे माझ्या पतीचं धड आहे. असं म्हणल्यानंतर ते धड निर्जीव धड उठलं आणि लिहू लागलं. किती पतिव्रता होती यातनंच कळतंय ना. एवढंच नाही, ती पुढे रामांकडे आली. तिला माहिती आहे ते शत्रू आहेत, तिला माहिती आहे ते कोण काय कराल कोणाला सांगता येत नाही. ते तिथे गेले आणि ती तिथे गेली आणि रामांना म्हणू लागली, मला माझ्या पतीचे शिर पाहिजे. हनुमंतरायांना शंका होती, ही खरंच पतिव्रता आहे का, तिथे घडलेला प्रसंग हा खराच आहे का. असं म्हटल्यानंतर हनुमंतरायांनी त्यांना प्रश्न विचारला. ती सुलोचना म्हणाली, जर मी खरी पतिव्रता असेल तर हे मूग देईल. ते उडून पडलेले शिर जोर जोरात हसू लागलं. पहा किती पतिव्रता होती. अशी आपली पतीविषयी निष्ठा पाहिजे. 3 निष्ठा पाहिल्या. कोणत्या कोणत्या?
कोणत्या कोणत्या? माता निष्ठा, पिता निष्ठा, पती निष्ठा. आता राहिल्या किती? 6 वजा 3. 6 वजा 3. 3 निष्ठा राहिल्या. चौथी निष्ठा म्हणजे गुरुनिष्ठा, अत्यंत महत्वाची. गुरु आपला कसाही असो पण त्याच्यावर आपली निष्ठा पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे वा वा असं बोलत चला. महाराजाला पण बरं वाटतंय. विठ्ठल 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 पहा, गुरुनिष्ठा कशी असावी आणि आपली कशी आहे. अत्यंत गुरूंनी जे शब्द ना शब्द पाळावा, पण आपण गुरूंनाच फसवतो. आपली कशी निष्ठा आहे? अशीच एका जणाची निष्ठा होती गुरुवर. कलियुगाचाच काळ होता, काही लांबचा पण नव्हता. अशी निष्ठा होती. एक जुना काळ होता. त्याच्या गुरुजींनी तवा पेढे 2 रुपयाला 4 भेटायचे. किती? 2 रुपयाला 4. किलो पावशेर तसं नव्हतं तवा. 2 रुपयाला 4. गुरुजींनी त्या शिष्याच्या हातात 2 रुपये ठेवले. म्हणले जाय पेढे आण 2 रुपयाचे. तो निघाला ना 2 रुपये घेऊन. गेला 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 तिथं गेला. त्याला म्हणू लागला, वय पेढे गोड आहेत का? आता पेढे गोड नाहीत, तिखट असणार काय? तो म्हणला बघू, जाऊन दे, एक चाकून बघू द्या. त्याने एक पेढा घेतला आणि खाल्ला. म्हणला हा गोड आहे, बांधा चला 2 रुपयाचे बांधा. 2 रुपयाचे बांधा म्हणले. दुकानदाराने 3च बांधले. किती येत होते? 4. तो म्हणला का हो असं? ते म्हटलं तू एक खाल्ला असं. बरं म्हणला. त्याने ते पेढे घेतले, निघाला. म्हणला असंही गुरुजींनी आपल्याला दिलंच असतं, एक खाल्लं तर काय हरकत आहे. गेला गेला पुढं आणि पुढं अजून म्हणत आला. एक तर पेढा गेला, पण काय होईल? 3 तिघाणा आणि काम बिघाडा. म्हणून 3 पेढे होते. त्यांनी एक पेढा घेतला आणि तोंडात टाकला. आता राहिले किती? 2. त्याने आता काही विचार न करता ते पेढे नेले आश्रमात. दरवाजापाशी पोहोचला. म्हणला असं तसं गुरुजी आपल्याला एखादा तरी पेढा देतीलच. त्याने तो पण पेढा घेतला आणि तोंडात टाकला. त्याने गुरुजींसमोर पेढा ठेवला. गुरुजी 2 रुपयाचे पेढे. गुरुजी म्हणले पेढे कुठे आहेत? तो म्हणला मी खाल्ले. असं तसं तुम्ही मला देणारच होता, मग मी खाल्ले काय आणि तुम्ही खाल्ले काय? किती निष्ठा होती. हे तर जाऊन द्या. पुढं काय झालं? तो गुरुजी म्हणले तू पेढे खाल्लेच कसे? रागवून म्हणले. त्यांनी त्या गुरुजींच्या हातावरला पेढा असा घेतला आणि असं तोंड टाकला. बघा गुरुजी असे खाल्ले. कशी आहे आपली निष्ठा? अशी निष्ठा पाहिजे काय? तेवढा आजींना कळलं तेवढा दृष्टांत. कोणी कोणी पडलेले चेहरे ते पडलेले चेहरे. असं हसल्यावर जरा मला बरं वाटतंय. विठ्ठल 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 विठ्ठल. विनोदाचा भाग द्या सोडून. निष्ठा कशी असावी? नाही तर म्हणाल महाराजांनी असं असं करायला सांगितलं, आपण असं असं करू. आपण करताल पेड्यावानी. निष्ठा कशी असावी? जशी गोरक्षनाथांची होती मच्छिंद्रनाथांवर, एवढी गुरुनिष्ठा होती. काय झालं? एकदा मच्छिंद्रनाथ आणि त्यांचे शिष्य गोरक्षनाथ भ्रमण करता करता एका नगरामध्ये पोहोचले. तिथे गेल्यानंतर भ्रमण करत असताना त्यांना अत्यंत भूक लागली. उन्हातानाचं होतं. अत्यंत भूक लागली. मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना सांगितले
काहीतरी भिक्षा मागून ये, मला भूक लागली आहे. तेव्हा गोरक्षनाथ गेले आणि घरोघरी भिक्षा मागू लागे. भिक्षाम देई माये म्हणू लागले आणि ते एका घरी पोचले. ते घर होतं ब्राह्मणाचं आणि तिथे होतं श्राद्ध. आणि श्राद्धामुळे तिथं वडे केले. ते वडे माहिती आहेत का? उडीद वडे. ते वडे केलते आणि त्या ब्राह्मणीने ते वडे घेतले आणि गोरक्षनाथांच्या झोळीत टाकले. गोरक्षनाथ ते वडे घेऊन मच्छिंद्रनाथांकडे आले आणि त्यांना वडे दिले. मच्छिंद्रनाथांनी ते वडे अत्यंत आवडीने खाल्ले. त्यांना खूप आवडले. दुसऱ्या दिवशी मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, जा काल जिथून वडे आणले अगदी तसेच त्याच चवीचे वडे आणून दे. गोरक्षनाथांनी झोळी घेतली आणि निघाले. झोळी घेऊन निघाले. विठ्ठल विठ्ठल वेळ तशी झालेली आहे म्हणा. जरा उशीर झालाय कीर्तन सुरुवात व्हायला, पण जरा वेळ घेतो, जरा जास्त नाही बरं का. तेवढी निष्ठा सांगू दे तुम्हाला, बाकीचं बघू पुढं. घेऊ काय? पहा कशी निष्ठा होती. ते वडे मागण्याकरिता दुसऱ्या दिवशी सुद्धा त्या घरी गेले आणि त्या ब्राह्मणीला म्हणू लागले, भिक्षाम देई माये. ती ब्राह्मणी रागवली, म्हणली, रोज रोज तुमच्यासाठी कुठून आणायचे वडे? येता कुठूनही आणि रोज रोज कुठून आणायचे तुमच्यासाठी वडे? तेव्हा गोरक्षनाथांनी सांगितले, माझ्या गुरुवारांना तुमचे वडे खूप आवडले आहेत. त्यांना खूप भूक लागली आहे. कृपया करून तुम्ही वडे द्या. त्यासाठी माझ्याकडे जे असेल ते मी द्यायला तयार आहे. ती ब्राह्मणी रागवली आणि तिने विचारलं, जर तुझी निष्ठा खरी असेल ना गुरुविषयी, तर मला तुझा एक डोळा काढून दे, मी तुला त्या बदल्यात वडे देईल. गोरक्षनाथांनी क्षणाचाही विचार नाही केला. आपले बोट बुबुळात घातले आणि डोळा काढून त्या ब्राह्मणीच्या हातावर ठेवला. ब्राह्मणी घाबरली आणि तिने ते वडे मच्छिंद्रनाथांना दिले आणि गोरक्षनाथ ते वडे घेऊन आले. तेव्हा त्यांच्या डोळ्याला पट्टी बांधली होती, त्या जखमेवर पट्टी बांधली होती. मच्छिंद्रनाथांनी पट्टीचे कारण विचारले, का पट्टी बांधली आहे? गोरक्षनाथांनी घडलेला प्रसंग सांगितला. मच्छिंद्रनाथ प्रसन्न झाले आणि त्यांनी मायेचा हात त्या डोळ्यावर फिरवला. त्यांचा डोळा अतिशय सुंदर निर्माण झाला. पहा किती निष्ठा होती गुरूंवर. आपली तशी शक्य आहे का या कलियुगात? तशी निष्ठा व्हायला आपलं काहीतरी पुण्य लागते. आपल्याला काही पुण्यच आहे म्हणा की नाही, कुठं म्हणताय? पुण्य असेल तरच इथं येत आहे ना. इथं यायला पण दोन पायाचेच प्राणी इथं येतात. काही इथं कुत्रं येऊन बसतं. ज्यांना पाय आहेत दोन ते इथं येऊन बसतात. कुत्र्याला किती पाय आहेत आता ते पण नाही माहीत का? कुत्र्याला 4 पाय असतात. मग कुत्रा इथं येऊन बसतं का? आणि आपल्याला 2 पाय आहेत, आपण इथं येऊन बसतो. मग इथं आलेले माणसं आणि नाही आलेले कुत्रे तर कुत्रे. विठ्ठल विठ्ठल कुठं होतं आपण? निष्ठा, गुरुनिष्ठा पाहिली कशी होती निष्ठा, तशी आपली पाहिजे. 5वी स्वामीनिष्ठा. स्वामीनिष्ठेमध्ये 2 वर्ग पडतात. स्वामी म्हणजे स्वामी समर्थ आणि स्वामी म्हणजे मालक. आपल्याला जो चालवणार आहे तो, ज्याला आपण आपला मालक मानले त्याला एक स्वामी म्हणतात. स्वामी म्हणजे मालक. मालकावर आपली निष्ठा पाहिजे. मग तो कोणता? माझा स्वामी
धार तू माझा स्वामी मी तुझा रे तू माझा स्वामी मी तुझा रे तो माझा स्वामी मी तुझा तो माझा स्वामी मी तुझा पाहताना दिसे वेगळी का पाहताना दिसे वेगळी का मी तू पण जाऊ दे दूरी मी तू पण जाऊ दे दूरी पाहताना दिसे वेगळे काय पाहताना दिसे वेगळे काही मी तू पण राहू दे एकची घोंगडी पांघरू हरी आ गम गम गरे गरे मरे मम गमरे एकची घोंगडी 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 मपग मगरे मपग मगरे गरे रे गरे रे हरि गरे गब गब बद बदरी दा 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 हरि दा दा हरि दा दा एकची घोंगडी पांघरू हारी आ एकची घोंगडी पांघरू हारी एकची घोंगडी पांघरू पाहताना दिसे वेगळी कब पहा कशी निष्ठा पाहिजे जशी मावळ्यांची शिवरायांवर होती. मावळ्यांनी शिवरायांना आपला मालकच समजलं होतं, एवढी निष्ठा होती. निष्ठेचे मावळ्यांचे अनेक दृष्टांत आहेत, अनेक त्यांचे प्रसंग आहेत, पण एवढे सांगायला गेल्यावर 4 तास पण कमी पडतील बरं का. एक दृष्टांत सांगतो आणि पुढं घेतो. पहा राजा जेव्हा अडकले होते तेव्हा राजांनी मावळ्यांना सांगितलं इथून सुटायचं कसं, काहीतरी युक्ती साधली पाहिजे. बाजी प्रभू तिथे आले. बाजी प्रभू म्हणाले राजा तुम्ही काळजी करू नका, तुमच्यासारखा दिसणारा हुबेहूब दिसणारा एक मावळा आहे, त्याचा पेहरावा तुमच्यासारखा, त्याची दाढी तुमच्यासारखी, त्याचं वागणं सुद्धा तुमच्यासारखं. तुम्ही म्हणाल तर राजा त्याला लगेच बोलवून आणतो. राजा म्हणाले अहो तो आता तरुण आहे, त्याची लेकरं बाळ
असं म्हटल्यानंतर बाजीप्रभू म्हणाले, पण राजा तो जर आपल्याला सुटायचं असेल तर हे करावंच लागेल. राजांनी सांगावं धाडला. शिवा काशीत धावत पळतच आला. राजांना म्हणाला, बोला राजा, काय काम आहे? राजांच्या डोळ्यातनं पाणी आलं. हा तरुण आहे, त्याच्या बायका पोरं काय करतील, याची आई काय म्हणेल? असं म्हटल्यानंतर असं त्यांनी मनात विचार केला. ते काही बोलले नाही राजे. शिवा काशीदाला लगेच कळलं. शिवा म्हणाला, राजा बोलण्याची काही गरज नाही, बोलण्याची काही गरज नाही राजा, मला कळलं, मी तयार आहे राजा, पालखी तयार करा. राजा म्हणाले, अरे तू एवढं बलिदान देतोय, पण यावर तुझं नाव तू राशील नाही राशील कशाचीच खात्री नाही, तुला शत्रू पकडून नेतील रे. शिव म्हणाला, राजा जन्मलोय तुमच्यासाठी, मरणार सुद्धा तुमच्यासाठी राजा. असं म्हटल्यानंतर राजांच्या डोळ्यात पाणी आलं. राजांचा वेश घेतला शिवा काशीदानं. 2 पालख्या सजवण्यात आल्या. एकामध्ये राजा अवघड वाटाने जात होते आणि शिवा काशी दरवाजाच्या समोर निघाला होता. पालखीमध्ये दरवाजा समोर जात असताना त्या तिथल्या सैनिकांना कळालं, शिवाजी महाराज चालले आहेत. त्यांनी ती पालखी धरली. सिद्धी जोहरने ती पालखी धरली. सिद्धी जोहर म्हणाला, शिवा मिल गया, शिवा मिल गया, शिवा मिल गया. सिद्धी जोहर शिवा काशीदाला घेऊन अफजल खानाच्या मुलाकडे गेला. अफजल खानाचा मुलगा ते शिवा काशीदाला बघतो. इकडं राजे मावळ्यांसह 600 मावळ्यांसह घोडखिंडीतून निघाले होते. घोडखिंडीतून निघत असताना त्या अफजल खानाच्या पोराला राजांचा एक ना एक माहिती होती. ते त्या अफजल खानाच्या मुलाला कळलं, हा शिवाजी नाही. तो जोरात ओरडला, ये शिवा नहीं है, ये शिवा नहीं है, ये शिवा नहीं है. सिद्धी म्हणाला, यही तो शिवा है, यही तो हुबेहूब शिवा है. फिर नंतर अफजल खानाचा मुलगा म्हणाला, हमने शिवा को देखा है, उसके आंखें इतना शिवा काबिल है, वो तुम्हारे हाथ नहीं लग सका, वो चला गया. शिवा काशीद म्हणाला. शिवा काशीदाला विचारलं गेलं, बोल तू कोण आहेस, हो तुम कोण हो? शिवा काशीद म्हणाला, मी छत्रपती शिवाजी महाराज आहे. हे म्हटल्यानंतर सिद्धी जोहरने शिवा काशीदाच्या पाठीवर सटकन वार केला. रक्तबंबाळ झाला. शिवा काशी खूप वार शिवा काशीदावर झाले, पण शिवा काशी शेवटपर्यंत म्हणाला, मी शिवाजी राजा आहोत, आम्ही शिवाजी राजा आहोत. मग मानावर वार झाला. हे शिवा काशीदाचा पुतळा बाहेर आला. त्यांना कळलं हा शिवाजी नाही. त्यांनी सैन्य पाठवलं. लाखोचं सैन्य घोडखिंडीच्या बाजूने पाठवलं. आणि तिथे पाठवलं असताना हे कळल्यानंतर बाजीप्रभू शिवाजी महाराजांना म्हणाले, राजा तुम्ही पटकन विशालगडावर जा. आणि विशालगडावर पोहोचताच तोफेचा आवाज करा 5 वेळा. तेव्हा मी शांतपणे या जीवाला ठेवू शकेल. किती निष्ठा होती. शिवाजी महाराज म्हणले, नाही बाजी, असं होऊ शकत नाही. तुम्ही माझ्यासोबत चला.
वाटलंच तर आपण लढू. बाजीप्रभू म्हणाले, राजा लाख महिने तरी चालतील, आमच्यासारखे लाख महिने तरी चालतील, पण या लाखांना जो पोचतो तो लाखाचा पोशिंदार जगलाच पाहिजे. राजा तो लाखाचा पोशिंदार जगलाच पाहिजे. असं म्हटल्यानंतर राजांच्या डोळ्यात पाणी आलं. राजांसोबत काही मावळे पाठवून विशाल गडावर राजांना धाडलं. पुढून शत्रू आले. शत्रू म्हणाले, तुम्ही बाजूला व्हा. पण बाजीप्रभू काही बाजूला झाले नाही. आजची पावनखिंड लढवली. सगळं शरीर रक्तभंगार झालं होतं. आठवण ते दृश्य कसं असेल डोळ्यासमोर एकदा आणून बघा. माझे बाजीप्रभू सगळे रक्तभंगार झाले आणि त्यांनी मरणाच्या दारात आले, पण जीव सोडला नाही. किती निष्ठा होती त्यांची स्वामींवर, त्यांच्या राजांवर. त्यांनी जीव सोडला नाही. जोपर्यंत तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत त्यांनी जीव सोडला नाही. राजा विशालगडाच्या पायथ्याशी आलं. राजांनी मावळ्यांचे उपरणे घेतले आणि तोफेचं चित्र बनवलं. विशालगडावरील मावळ्यांना कळलं राजा तोफेंचा आवाज करण्याकरता सांगत आहेत. त्या मावळ्यांनी तोफ चालवली. 5 तोफेचे आवाज आले. बाजीप्रभू हसले आणि म्हणाले, अरे तू आता काहीच करू शकत नाही. माझे राजे विशालगडावर कधीच पोहोचले आहे. तू आता काहीच करू शकत नाही. आणि बाजीप्रभूंनी जागेवर प्राण सोडला. त्या घोडखिंडीची पावनखिंड तयार झाली. तिथं त्या घोडखिंडीला पावनखिंड म्हणून नाव देण्यात आलं. किती निष्ठा होती स्वामीविषयी. अशी आपली स्वामीविषयी निष्ठा पाहिजे. विठ्ठल विठ्ठल किती निष्ठा होती मावळ्यांची राजांवर. पहा. आणि आपण घर मालकाला शिव्या देतोय तर मालक कुठले कोण. 5 निष्ठा तर सांगितल्या. आता शेवटची बारक्या दृष्टांताने सांगतो. लय मोठे दृष्टांत होते माझ्याकडं, पण वेळ आपली संपलेली आहे आणि लोक इथं काही बोलत नाही, बाहेर जाऊन बोलतात. बघा, देवनिष्ठा कुणाची होती. रामायणातला प्रसंग आहे. रामायण चालू असताना, तिथे युद्ध चालू असताना कुंभकर्ण आला युद्धात. कुंभकर्ण म्हणजे रावणाचा दुसरा अवतारच. आपल्या यमाचा दुसरा अवतार म्हणजे कुंभकर्ण. जसा चालायचा तसे 10-1 वानर त्याच्या पायाखाली तोडायची. मुठीत घ्यायचा काही वानर, अशी मुठ्ठ घट्ट धरायचा. सगळे रक्ताचे चिरकांड्या बाहेर पडायच्या. त्याच्या हातामध्ये एक गंधमादन नावाचं माकड आलं. तो मूठ आवळणार तेवढ्यात त्या गंधमादनाच्या शरीरातून सुंदर सुगंध निघू लागला. त्याने मूठ आवळता आवळता थांबला आणि म्हणाला, बोल, मी रावणाचा आहे. तुला मी जीवनदान देईल. तुला मी माझ्या अंगा खांद्यावर खेळवील. फक्त एकदाच बोल, मी रावणाचा आहे. तो गंधमादन म्हणाला, तू मला मारलं तरी चालेल, पण मी रामाचा म्हणूनच मरणार आहे. रामाचा म्हणूनच जन्माला आलोय, रामाचा म्हणूनच जगलोय. किती निष्ठा होती. पहा, एवढी निष्ठा होती. तो परत म्हणाला, बोल, तू रावणाचा आहे. तो नाही म्हणाला, मी रामाचा आहे. त्या कुंभकर्णाने मूठ आवळली. तसं त्या गंधमादनाच्या काना नाकातून रक्त येऊ लागलं. परत कुंभकर्ण म्हणाला, बोल, मी रावणाचा आहे. गंधमादन म्हणाला, मी रामाचा आहे. कुंभकर्णाला राग आला आणि त्यांनी हाताची मूठ घट्ट धरली.
सगळ्या रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या. जिथं जिथं रक्त पडलं तिथून सुगंध येऊ लागला. पहा किती निष्ठा होती त्याची देवावर. अशी आपली निष्ठा पाहिजे. देवावर ज्याची निष्ठा आहे तोच खरा भक्त, आणि भक्ताचा धर्म हाच आहे. तेच अभंगाचे प्रथम चरण. निष्ठावंत भाव, निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव, निष्ठावंत भाव, निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव, निष्ठावंत भाव, निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव, निष्ठावंत भाव, सन्निधनी दबद निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव, निर्धार हे वर्म चुकोने, निर्धार हे वर्म चुकोने, निर्धार हे वर्म चुकोने, निर्धार हे वर्म चुकोने, निष्काम निष्काम चले विश्वास, विठ्ठम विश्वास, निदार वर्म सुकोन, निदार वर्म, निदार वर्म सुकोन, निष्काम सुकोन, निष्काम विचार, निष्काम विठ्ठल विश्वास, निष्काम निष्काम निष्काम. निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म, निर्धार आहे वर्म चुको नाही. वर्म चुकल्यावर फजिती होते. कशी? जर आपल्याला गायनच येत नसतं, कडक कपडे घालून मायका उभं राहिलो, काही म्हणत राहिलो, फजिती होते का नाही? त्याचं तर लय मोठं दृष्टांत आहे. पण काय करावं, वेळेचं महत्व आहे. म्हणून टाइम इज मनी, आणि ते मनी कधी सोडायचं नाही. वय नाही तर नाही. विठ्ठल विठ्ठल. पुढे महाराजांनी सांगितलंय निष्काम निश्चळ, विठ्ठल विश्वास. विठ्ठलाचा विश्वास कसा पाहिजे, विठ्ठल आपला विश्वास कसा पाहिजे. निष्काम म्हणजे महाराज कामाची गरज नाही म्हणजे निष्काम, तसं नाही. निष्काम म्हणजे कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता, आणि निश्चळ म्हणजे कधी न डगमगणार. बरं जाऊन दे. पहा एक उदाहरण देतो. दिवा ठेवला आपण, बिना हवेच्या त्याचा प्रकाश स्पष्ट पडतो, तो डगमगत. आणि त्याला हवेच्या ठिकाणी ठेवला तर तो प्रकाश स्पष्ट पडत नाही. आता बॅटरी लो झालाय काय, बोलाय नाहीच कोण. पहा तसं आपण डगमगलं नाही पाहिजे विठ्ठलाच्या विश्वासामध्ये. ते अभंगाचे दुसरे चरण. निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वास, निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वास, निष्काम निश्चळ निष्काम
निष्काम निश्चळ विठ्ठले विश्वासा निश्चळ विठ्ठले वास आणि पाहुण वास पाहुण पाहुण वास आणि निष्काम विठ्ठल निष्काम पाहुण वास आणि काचे पाहुण वाचे निष्काम निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वास पाहुणे वास अनेकांची विठ्ठलाविषयी आपल्याला निष्काम निश्चळ भाव ठेवला पाहिजे. विठ्ठलाचं भजन करावं. करायचं का भजन? घ्या हात वर घ्या. हात असतील तरच घ्या. आणि जरी असले नाही केलं उद्या हात बीत गेलं तर मला काय बोलायचं? हा हात वर करा. कोपऱ्यात बसलेले सगळे भजन करायचं बर का. विठोबा कोणी कोणी भजन केलं? भजन भजन भोजन नाही. भजन कोणी कोणी केलं? मग हात वर करा ना. करा हात खाली. विठ्ठल 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 महाराज असं सांगतात, जर अशी तुमची निष्ठा असेल, असा विठ्ठलाविषयी जर तुमचा भाव असेल, तर देव तुमचं रक्षण करणार म्हणजे करणार. आणि अशी ज्याची निष्ठा आहे त्याचं रक्षण केलं नाही, असा तुकाराम महाराज म्हणतात. असं तर मी काही ऐकलं नाही. तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला नाही, ऐशिला ऐसा कोणी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुम्ही म्हणताल महाराज
बरं मी काय काय सांगितलं कीर्तनातून? काय काय कळलं तेवढं सांगा. हा महाराज तुम्ही किती करा वटवट, आम्ही आहे बरगट. विठ्ठल विठ्ठल यांच्यामुळे मी एवढं बोललो. एवढी इथं येऊन काही 4 ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या. ज्ञानाच्याच होत्या ना? हा होई म्हणे नाही, नाही म्हणे नाही, म्हणजे मला शंका पडते मी खरं ज्ञानाच्याच सांगितल्या काय. हे सगळं माझ्या गुरुवारांचा आशीर्वाद होता. जेवढं काही चांगलं होतं तेवढं गुरुवारांचं होतं, आणि जे काही चुकीचं असेल ते माझ्या बालबुद्धीचा दोष असेल. गुरुजी नसते तर मी आता इथे एवढं बोललोच नसतो. कुठंतरी गल्ल्या बोळाने फिरत दिसलो असतो तुम्हाला. महाराज कोणी म्हणलंच नसतं. हे कारट्या म्हणली असती, कारट्या. लय अवघड होते. आता या काळाला गरजच आहे कीर्तन क्षेत्रात यायची. पण कीर्तन करायचं, पण काहीतरी ज्ञान असलं पाहिजे थोडं तरी किमान. संसाराच्याच गप्पा मारतात इथे, कीर्तनात येतात संसाराच्याच गप्पा मारतात. परमार्थाचं काही सांगतच नाही, निष्ठा वगैरे वगैरे. आज सांगितली मी, ती जाऊन दे. पुढचं मी माझ्या गुरुवारांचे आभार मानतो. दुसरे गुरुवार माझे गणेश महाराज, गणेश गुरुजी, त्यांचे खूप आभार मानतो. ते माझं लांब लांब कीर्तन असू द्या माझ्यासोबत असतात. माझे गुरुवार सुद्धा माझ्यासोबत असतात, त्यांचे सुद्धा आभार मानतो. आणि लांब लांब नेण्याचं जे काम करतात, मग ते हिंगोली असो, जुन्नर असो, मग आतापर्यंत नाही आलं दिल्लीचं. दिल्लीला जरी असो नेतील, ते नेतात काय काका. काकांचे सुद्धा मनापासून आभार मानतो. जसा अर्जुनाचा रथ भगवंत श्री कृष्णांनी हाकला होता, तसं आमच्या संस्थेचं रथ आमचे राजू काका नेटके हाकतात. त्यांचे खूप मनापासून आभार मानतो. आणि ज्यांच्यामुळं मी तुम्हाला दिसतोय, ज्यांनी मला जन्म दिला, ते म्हणजे माझे आई वडील. जर आई वडील नसते तर यो पोरगा तुम्हाला दिसलाच नसता. त्यांच्यासाठी खूप 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 त्याचे एवढे आभार मानतो, आभारात पण मावणार नाही एवढे आभार मानतो. तुम्ही म्हणताल महाराज आम्ही नसतो कीर्तन काय भिताडाला सांगितलं असतं काय. तुमच्या सुद्धा आभार मानतो. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. काहींना अशक्यच होतं पण ते आले, त्यांचे पण आभार मानतो. माझ्या पप्पांच्या कामावरील काही ते लेबर बिगारी मिस्त्री, तुमच्या पण आभार मानतो. फरीदबाई तुमचे पण आभार मानतो. आमचे यांचे सुद्धा आभार मानतो. तुम्हा सर्वांचे आभार मानतो. जे जे कीर्तनाला आले त्यांचे आभार मानतो. जे नाही आले त्यांचे डबल आभार मानतो. आणि जे ज्यांना काही कामानिमित्त नाही आले त्यांना ट्रिपल आभार मानतो. ज्यांनी सुंदर अशी साऊंड सिस्टीम दिली यांचं कसं नाव विसरावं. तुमचे खूप आभार मानतो. एवढी गोड सिस्टीम आम्हाला काही म्हणावंच लागलं नाही. इकोस कमी करा, बेसच वाढवा, हेच करा. ते म्हणजे आमचे ऋतुराज दादा. आणि सुंदर अशी ज्यांची साऊंड सिस्टीम आहे त्यांच्याकडे सुद्धा साऊंड सिस्टीम आहे. माझे नाव आहे काका. त्यांचे खूप मनापासून आभार मानतो. पांडेश्वरवरनी खास माझं कीर्तन ऐकण्यासाठी आले, त्यांचे खूप आभार मानतो. तुम्हा सर्वांचे आभार मानतो. सगळ्यांचे नावं काही मला माहीत नाही. ज्यांनी गायनाला साथ केली, आमचे राम महाराज वेळात वेळ काढून आले. त्यांना काही काम होतं पण त्यांना सांगितलं ते काम राहून द्या बाजूला, देवाशिवाय दुसरं कुठलं काम महत्त्वाचं नाही. ते आले, त्यांचे आभार मानतो. गायनाला ज्यांनी साथ केली ते माझ्या गुरु भगिनी वैष्णवी महाराज पाटे यांचे आभार मानतो. सर्व मार्तंड वारकरी शिक्षण संस्थेचे आभार मानतो. शरद महाराज भुसारे यांनी सुंदर पकवाजात साथ केली, त्यांचे सुद्धा आभार मानतो. आभार मानण्यातच अर्धा तास जाईल. तुम्हा सर्वांचे एकदम सर्वांचे आभार मानून
या सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय आज